तर मित्रांनो, आता भारतामध्ये रेडमीने असा कमबॅक घेतलेला आहे, तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. तर आता तुम्ही काय केलं असेल म्हणाल रेडमीने, तर रेडमीने आपला स्वतःचा स्मार्टफोन नवीन सिरीज लॉन्च केली आहे. ती म्हणजे रेडमी 15 5G. तर तुम्ही विचार देखील करणार नाही की हा फोन कसा असणार आहे. तर बघा, तुम्ही म्हणत असाल आता हा रेडमीची 14 सिरीज तर संपलेली आहे, आता हा नवीन का आला? तर 15 5G हा त्यांनी नवीन स्मार्टफोन काढलेला आहे आणि या फीचर बद्दल आपण बघणार आहोत. यामध्ये पहिला तर आपण आता बघणार आहोत, त्यामध्ये का नाही त्यांनी 7000 मेगाहर्ट्झची बॅटरी दिलेली आहे. त्यानंतर म्हणजे आता प्रत्येक कंपनी आपल्या फोनमध्ये बॅटरी बॅकअपसाठी 7000 मेगाहर्ट्झची बॅटरी देतच आहे. मग रेडमी का मागे राहील? तर रेडमीने पण आता बॅटरी बॅकअप सुद्धा जोरात दिला आहे आणि हेच आपण यामध्ये बघणार आहोत. आता तर आपण बॅटरी बॅकअप बद्दल तर आता बघितलंच आहे, तर बॅटरी बद्दल चिंताच सोडा. आता या फोन मधले फीचर्स आपण बघणार आहोत. त्यामध्ये सुद्धा त्यांनी असे काही ढगात लाइटिंग सारखे फीचर केलेत, म्हणजे ढगात लाइटिंग होतो म्हणजे तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला आमची भाषा माहित नसेल तर कळेल. ढगात लाइटिंग म्हणजे आता मला कशी लाईट पेटते ना तशीच आहे. तर या मी अमित गुरवी तुमचे स्वागत करतो नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. चला तर मग आता आपल्या या रेडमी 15 5G बद्दल आपण सर्व काही डिटेल इथे घेणार आहोत. पहिला आपण बघणार आहोत म्हणजे डिझाईन बद्दल बोलणार आहोत. त्यानंतर आपण रेडमीचे फीचर्स बघणार आहोत. त्यानंतर आपण रेडमी प्राइस काय आहे ते बघणार आहोत. त्यानंतर आपण रेडमी लॉन्च डेट बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, कारण तुम्ही कोणताही फोन घेणार असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला रिकमेंड करेन, कारण की हा व्हिडिओ तुम्ही बघूनच कुठलाही फोन तुमच्या बजेटमध्ये आणि परवडणारा फोन आहे. त्यामुळे कमी बजेट मधला, आताच सांगतो, कमी बजेट मधला फोन आहे, त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही. आणि यात फीचर्स मध्ये दणक्यात विषय दिलेत त्यांनी. फीचर्स तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही म्हणालच आणि फीचर्स सांगितल्यानंतर आता मी सुरुवातच करणार आहे. तर मित्रांनो, याच्या आधी सुद्धा तुम्ही रेडमीचे 14 सिरीज बघितले आहेत, त्यामध्ये एवढे फीचर्स नव्हते. त्यामध्ये काही कॅटेगरी म्हणजे फोन डिझाईन वेगळे होते, लाईट म्हणजे कलर वेगळे होते आणि डिस्प्ले क्वालिटी वेगळी होती. या फीचर्स मध्ये रेडमीने असं काही केलं आहे, त्यामध्ये सर्वांचं लक्ष आता वेधून घेतलेलं आहे. चला तर आता फोनची बॅक साईड तुम्हाला दाखवतो, जर आहे ना वेळ घालवता. आता ह्या साईडला बघू शकता तुम्ही, बॅक साईड ही ग्रीन दिसत आहे तुम्हाला. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला अशा रेषा दिसत असतील, आडव्या साईड आडव्यामध्ये लाईन मध्ये ह्या रेषा आहेत. त्यानंतर तुम्हाला मध्यभागी जो कॅमेरा होता म्हणजे मिडल सेंटरला जो कॅमेरा होता तो आता साईडला घेतलेला आहे, म्हणजे बाजूला घेतलेला कॅमेरा तो. त्यानंतर खाली जसं या त्यामध्ये रेडमीचा ब्रँड नेम दिसत आहे. त्यानंतर वर गेल्यानंतर कॅमेरामध्ये आता 3 सेन्सर सुद्धा दिसत असतील तुम्हाला. त्या बाजूला आता ग्रीन आपलं 3 एलईडी सुद्धा दिसणार आहे. यामध्ये 3 कलर अवेलेबल आहेत. त्यामध्ये कोणते कलर आहेत तर तुम्ही म्हणत असाल, यामध्ये कलर आहेत ग्रीन आहे, सिल्वर आहे आणि ब्लॅक आहे. हे 3 फोन यामध्ये दाखवलेले आहेत त्यांनी. आणि हे डिझाईन तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि डिस्प्ले क्वालिटी सुद्धा चांगली दिली आहे. फ्रंट बाजूला तर गेला तर त्यामध्ये तुम्हाला वरती कॅमेरा दिलेला आहे सेल्फीसाठी आणि फ्लॅट डिस्प्ले सुद्धा आहे. क्वालिटी आहे हा फोन, त्यामध्ये चांगला बिल्ड केलेला आहे. तर रेडमीच्या फोन मध्ये तुम्हाला आता IP64 चं रेटिंग सुद्धा दिलेलं आहे. रेटिंग हे काय काम करतं तर तुम्ही म्हणत असाल, हे रेटिंग तुमचा जर फोनवर पाणी पडलं असेल किंवा शिंतोड्या उडल्या असतील, तर तुमच्यामध्ये तुमच्या घरात किंवा बाहेर कुठेतरी फिरताना धुळ्यामध्ये फोन पडला असेल, त्यापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळे 64चा IP64 चा वापर इथे होतो. आणि फोन क्वालिटी, डिझाईन, आपण बिल्ड क्वालिटी बघितलेली आहे. आता आपण वळणार आहोत फोनच्या फीचर्स कडे. तर आपण आता पहिलं फीचर बघणार आहोत, ती म्हणजे बॅटरी. बॅटरी बॅकअप यामध्ये तुम्हाला आता पहिल्यांदा सांगितलं मी, ती म्हणजे 7000 मेगाहर्ट्झची यामध्ये बॅटरी असणार आहे. कारण की तुम्ही कितीही फीचर जरी वापरले तरी ही बॅटरी जास्त काळ टिकून राहणार आहे. यामध्ये तुम्ही जर एकदा जर चार्जिंग केले, जर कमी फीचर जरी वापरले, तुम्हाला 1.5 ते 2 दिवस हे चार्जिंग टिकू शकतं. आणि तुम्ही पाहू शकता आता एवढी बॅटरी दिली तर या फोनची काळजी करायची काहीच गरज नाही. आता यामध्ये तुम्हाला तिथे दिलेलं आहे 33 वॉटचं हे चार्जर दिलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला सी हे पोर्ट दिलेलं आहे, सीच्या पिन चार्जिंगचं हे पोर्ट दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या फोन मध्ये त्यांनी असं काही डिझाईन केलेलं आहे, जो बॅक साईडचा पोर्ट, जो म्हणजे बॅक साईडचा जो एरिया आहे तो एकदम प्लेटिंग सारखा एरिया आहे. त्याचं प्लास्टिक सुद्धा एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. या फोन मध्ये तुम्हाला मिळणार आहे 144 हर्ट्स रिफ्रेश रेट मिळणार आहे. आणि तसेच हा कमी बजेट मध्ये असल्यामुळे 144 रिफ्रेश रेट मिळत असल्यामुळे तुम्हाला हा फोन चांगल्या बजेटमध्ये मिळणार आहे. आणि तसेच तुम्हाला यामध्ये एलईडी पॅनेल सुद्धा मिळणार आहे असं मला समजलेलं आहे, कारण की पुढचा डिस्प्ले पण चांगल्या पद्धतीने त्यांनी दाखवलेला आहे. त्यामुळे काही काळजी करण्याचं गरज नाही. तर मित्रांनो, यामध्ये तिसरं फीचर बघणार आहोत, ते म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे ते फीचर. ते फीचर असं असणार आहे म्हणजे चिप सेट.
फोनमध्ये प्रत्येक फोनमध्ये चिपसेट असतो, ते म्हणजे या फोनमध्ये असणार आहे क्वालकॉमचा असणार आहे. तसेच आपण इतर फोनमध्ये पाहिलं यंदाच्या या वर्षी जेवढे लॉन्च होणार आहेत त्यामध्ये आपण चिपसेट बघितल्यानंतर मीडियाटेकचे होते, पण इतर फोनच्या कंपॅरिझन करताच यामध्ये मीडियाटेकचे चे चिपसेट होते, पण ह्यामध्ये आता सध्या वेगळं आहे, कारण की हे रेडमी 15 5G चा फोन असल्यामुळे यामध्ये क्वालकॉमचा दिलेला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6S Gen 3 चा यामध्ये तुम्हाला चिपसेट मिळणार आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने हा प्रोसेसिंग करणार आहे आणि चांगल्या पद्धतीने फोनला हँडल करेल हा, मला असं वाटत आहे. तर या फोनमध्ये कॅमेरा क्वालिटी पण चांगली दिली आहे, पण या सोबतच त्यांनी 3 जे सेन्सर दिलेले आहेत ते सेन्सर या चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर काहीच विषय येणार नाही, कारण हा फोन चांगलाच बिल्ड केलेला आहे. आता आपण सिम कार्ड जवळ येऊया. सिम कार्ड जे आहे दोन्ही 5G सिम कार्ड चालणार आहेत आणि नेटवर्क इश्यू जर म्हणा हे कुठेच येणार नाही, कारण की यामध्ये 5G बँड यूज केलेला आहे त्यांनी, कारण की आपल्या इथे जर डोंगर दऱ्यामध्ये आपण कुठेतरी फिरायला गेलो किंवा कुठेतरी गावाला गेलो इश्यू जर येतो तो यामध्ये हा नेटवर्क इश्यू येणार नाही. एकदम चांगली क्वालिटी त्यांनी दिली आहे इंटरनेटची आणि या रेंजची पण. गेमिंगच्या बाबतीत जर तुम्ही म्हटला तर हा फोन तुम्हाला एकदम चांगला आहे. जर तुम्ही BGMI किंवा फ्री फायर हा गेम खेळत असाल तर काही फोन खेळताना लॅग होत असतात, तर हा फोन अजिबात होणार नाही, कारण की चांगला क्वालिटीने बनवलेला असल्यामुळे याची तुम्हाला फुल गॅरंटी आहे. त्यामुळे आपण आता वळणार आहोत स्टोरेजकडे. स्टोरेज रॅम आणि रोम मध्ये आहे तर 8/128 आणि 8/256 या दोन मध्ये तुम्हाला मिळणार आहे स्टोरेज, कारण की वेगवेगळ्या पसंतीनुसार वेगवेगळा माणूस हा आपल्या आपल्या निवडीनुसार फोन घेत असतो. यामध्ये दोन प्रकार आहेत, तर यामध्ये रॉम मध्ये ते पण आपण आता पाहणार आहोत. यामध्ये जो प्रकार यूज केलेला आहे तो म्हणजे LPDDR4X UFS 2.2 यामध्ये शक्यता आहे हेच यूज केला असणार आहे. त्यानंतर आपण पाहणार कॅमेऱ्याची क्वालिटी. कॅमेरा यामध्ये मागच्या साईडला 3 दिले आहेत, त्यामध्ये 2च यूज होतात. ते म्हणजे पहिलं जे असणार आहे ते 50 मेगापिक्सेलचं असणार आहे आणि जे दुसरं असणार आहे ते 2 असणार आहे बहुतेक. आणि यामध्ये सेन्सर सुद्धा चांगले दिले आहेत आणि राऊंड साईडला म्हणजे कॅमेऱ्याच्या बाजूला LED सुद्धा दिलेले आहेत त्यांनी. आणि कॅमेऱ्याच्या फ्रंट बाजू जर म्हटला त्यामध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा सुद्धा येणार आहे आणि तशीच यामध्ये क्वालिटी सेल्फीला पण चांगली दिलेली आहे. आणि आता आपण वळणार आहोत UI कडे. तर फोनचं UI कसं असणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर UI बद्दल बोलायचं झालं यामध्ये Android 15 आउट ऑफ द बॉक्स हायपर OS 2.0 दिलं जाणार आहे, कारण यामध्ये चांगला यूज करतो हा आम्हाला माहिती आहे, तुम्हालाही माहित असेल. आता आपण वळणार आहोत यामध्ये AIचं फीचर यामध्ये कोणतं इनबिल्ड केलं आहे. यामध्ये AI पण चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, जसं तुम्ही वापर कराल त्यानुसार तुम्हाला समजणारच आहे. तर यामध्ये तुम्हाला 2 स्पीकर दिले जाणार आहेत, ते कोणत्या क्वालिटीचे आहेत ते आम्हाला अजूनपर्यंत माहिती आली नाही, तर हे चांगलेच असणार आहेत, कारण की फोन एवढा चांगला बिल्ड केल्यामुळे हा स्पीकर सुद्धा चांगला असणार आहे. आता आपण बघणार आहोत या फोन मध्ये LCD पॅनल जर बसवलं असेल तर तुमच्या या बाजूला साईडच्या बाजूला त्यामध्ये तुम्हाला फिंगरप्रिंटचं सुद्धा ऑप्शन दिलं जाणार आहे. यामध्ये तुम्हाला NFC चा सपोर्ट सुद्धा दिला जाणार आहे आणि तसेच हा प्लस पॉईंट असणार आहे, आणि कारण हा फोन चांगला बिल्ड झालेला आहे. तर चला तर मित्रांनो, यामध्ये आणखीन फीचर असणार आहे ते म्हणजे कुठले असणार म्हणत असाल तर तुम्हाला वायफाय, ब्लूटूथ आणि सर्व फीचर तुम्हाला दिलेच जाणार आहेत, त्यामुळे कोणतीही काळजी करायची काही गरज नाही. आणि ह्या फोनची आता हा रिव्ह्यू कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट मध्ये सांगा. आणि जो कोण तुमचा मित्र आणि मैत्रीण हा फोन जर घेणार असेल, कोणते जरी फोन घेत असतील तर त्यांना हा व्हिडिओ रिकमेंड करा, कारण की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना नक्की माहिती ही महत्वाची ठरेल. आमच्याकडून काही जर टेक्नॉलॉजी मध्ये आता सांगताना कोणती काही चुका जर झाल्या तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता आणि तुमचे जे काही मत असेल ते सुद्धा सांगू शकता, कारण की असे टेक्नॉलॉजी व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड करत राहू. कारण तुम्ही जर चांगला प्रतिसाद दिला, लाईकचं बटन सुद्धा आहे ते सुद्धा दाबा आणि सबस्क्राईब पण करा, तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू मराठी भाषेमध्ये. चला तर मग मित्रांनो, धन्यवाद, आभारी आहोत.